नमस्कार, आलिशान स्वाद अँड ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे। आज आपण दिवाळीविषयी चकलीची रेसिपी बनवणार आहोत। तर पोहा चिवड्याचा रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर माझ्या चॅनलवरती तो बघून घ्या। आणि आज आपण जी चकली बनवणार आहोत ती मी रेडीमेड पिठानी बनवलेली आहे, पण विश्वास नाही बसत की रेडीमेड पिठानी पण एवढी छान चकली बनवू शकते। तर पाहिला तुम्ही हा क्रंच, इतकी खुसखुशीत आणि एकदम क्रंची चकली आपली जी आहे ती रेडी झालेली आहे। तर कशी केली ती आपण पाहूया। तर इथे मी सुहाना चकली भाजणी पीठ घेतलेला आहे। तर हे पीठ जे आहे ते इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहे, कोणत्याही किराणा मालाच्या किंवा जनरल स्टोर्समध्ये अवेलेबल आहे। तर तुम्ही हे घेऊ शकता। ह्याच्यात नो ऑनियन आणि नो गार्लिक आहे। विशेष म्हणजे हे यात तुम्हाला फक्त ऑइल आणि तेल आणि पाणी वापरायचं आहे। तर हे 150 रुपयाचं पॅकेट आहे, 500 ग्रामचं पॅकेट आहे। तर आज बघूया आपण या पिठाने आपल्या चकल्या ज्या आहेत त्या कशा होतात ते। वळूया पुढच्या कृतीकडे। तर इथे चकली भाजणी पीठ जे आहे ते 500 ग्रामचं पॅकेट आहे, ते पूर्ण मी इथे वापरणार आहे। तर आपण एका बाउलमध्ये हे पीठ जे आहे ते सगळं काढून घेऊया। तर आता यामध्ये मी गरम तेल आहे, त्या इन्स्ट्रक्शननुसार गरम तेल आणि गरम पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे। तर मी इथे तेल थोडंसं टाकलेलं आहे, तुम्हाला जसं गरज लागेल तसं तुम्हाला ते ॲड करायचं आहे। तेल गरम आहे त्यामुळे डायरेक्ट हात टाकून आपण मिक्स नाही करू शकत, चमच्याने आधी थोडं थोडं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे हे थोडंसं मी पीठ जे आहे ते तेलासोबत मिक्स केलेलं आहे। आणि आपल्याला इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। तर पाणी जे आहे ते मी गरम करून घेतलेलं आहे। तर इथे बघू शकता, आता मी यात थोडंसं पाणी ॲड करणार आहे। तेल आणि पाणी जसं तुम्हाला गरज लागेल तसं तुम्हाला इथे ॲड करायचं आहे। जास्त पाणी वगैरे नाही टाकायचं, नाहीतर आपलं पीठ पातळ होईल आणि चकल्या नीट बनणार नाही। तर पाणी आणि तेल आपल्याला हे व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपल्याला इथे एक डो तयार करायचा आहे। पीठ जे आहे ते आपल्याला व्यवस्थित इथे मळून घ्यायचं आहे। हे पीठ गरम आहे त्यामुळे आपण चमच्याने आधी मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया। तर पीठ जे आहे ते आपले मिक्स झालेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता, जर गरज लागेल तसंच मी पाणी इथे ॲड करत आहे। तर आता आपलं पीठ जे आहे ते एवढं गरम पाहिजे, म्हणजे आपल्या हाताला ते सोसू शकेल एवढंच गरम पाहिजेत। कारण आपल्याला हे पीठ जे आहे ते हाताने मळायचं आहे, त्यामुळे आपल्या हाताला जेवढं वाटेल तेवढंच आपण इथे गरम आहे ते इथे मळून घ्यायचं आहे। आपण हातानेच मळून घ्यायचं आहे पीठ सगळं। तर जास्तच गरम असेल तर थोडं तुम्ही थांबू शकता, आणि जेव्हा तुम्ही हाताने मळू शकाल इतकंच ते पीठ आपलं गरम पाहिजे। तर हाताने आपल्याला हे पीठ जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक डो तयार करायचा आहे। आपण पीठ जसं मळतो चपातीसाठी तसं आपल्याला हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे। तर आपलं हे पीठ जे आहे ते रेडी झालेलं आहे। तुम्ही बघू शकता, याप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर आता हे पीठ मळून झालेलं आहे। आपण याला कवर करून अर्धा ते 1 तास तुम्हाला हे साईडला सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे।
त्यामुळे आता मी ह्याच्यावरती झाकण झाकून अर्धा ते 1 तास तुम्हाला हे पीठ जे आहे ते असंच ठेवायचं आहे. ते चांगलं सेट झाल्याच्या नंतर आपण त्याच्या चकल्या पाडून घेणार आहोत. तर अर्धा पाऊण तास झाला होता. तर आणि आता आपण आपलं हे पीठ चेक करूया. तर यात आता थोडंसं पाणी टाकून आपल्याला परत हे पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर थोडं पाण्याचा वापर करून आपल्याला हे पीठ जे आहे ते परत एकजीव करून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हातानेच मळायचं आहे. तर आता आपलं पीठ जे आहे ते मी मळून घेते आणि आता आपण ह्याच्या चकल्या पाडून घेणार आहोत. तर चकली बनवण्यासाठी असा हा साचा भेटतो मार्केटमध्ये. तो इझिली कोणत्याही स्टीलचे स्टोअरमध्ये तुम्हाला अवेलेबल होईल. 300-400 रुपयेपर्यंत हा साचा येतो. तो तुम्ही घेऊ शकता. त्यात ही चकलीची डिझाईन जी आहे ते मी घेणार आहे. या साच्यामधून तुम्ही शेव, बारीक शेव, मोठा शेव असे साचेमध्ये पण भेटतात. तर ते तुम्ही वापरू शकता. तर ह्याच्यात आपल्याला पीठ भरून घ्यायचं आहे चकलीचं जे आपण मळून ठेवलं होतं. तर सर्वात आधी आपल्याला हे तेल घ्यायचं आहे. हाताला तेल लावून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं पीठ जे आहे ते साच्याला चिपकणार नाही आणि इझिली आपण चकल्या बनवू शकतो. तर तेल जे आहे ते मी लावून घेतलेलं आहे पूर्ण साच्याला आतमधून. तर आता आपल्याला ह्यात चकलीचं पीठ जे आहे ते भरून घ्यायचं आहे. हे चकलीचं पीठ जे आहे ते मी भरून घेतलेलं आहे. साचा बंद करून घेऊया. आता आपण ह्याचे चकल्या पाडून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्याला गोल गोल चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. अशा छान सुरेख आणि काटेकोर चकली जे आहेत ते आपल्या रेडी होतात. तर आपण सगळ्या चकल्या ज्या आहेत त्या अशाच प्रमाणे आपण पाडून घेऊयात. या चकलीच्या पिठामध्ये सगळं काही मिक्स असतं ऑलरेडी. तुम्हाला यात मीठही घालायची गरज नाही पडत. मसाला वगैरे पण घालायची गरज नाही पडत कारण सगळं या पिठामध्ये ऑलरेडी अवेलेबल असतं. तर अशा प्रमाणे आपण सगळ्या चकल्या ज्या आहेत त्या पाडून घेऊया. तर आपल्या चकल्या ज्या आहेत त्या रेडी झालेल्या आहेत. अशा प्रकारे मी सगळ्या चकल्या बनवून घेतलेल्या आहेत. तर आता आपण ही चकली फ्राय करूया. तर इथे तेल मी तापत ठेवलेलं होतं. तर तेल जे आहे ते एकदम गरम नाही झालं पाहिजे. मीडियम गॅसवरती तुम्हाला हे तेल तापवायचं आहे. आणि आपण टाकून बघूया. चकलीचा थोडासा तुकडा मी टाकून बघितलेला आहे. तर तेल जे आहे ते आपलं व्यवस्थित तापलेलं आहे. याच टेम्परेचरचं तेल आपल्याला पाहिजे.
जास्त तेल जर गरम असेल तर चकली वरतून जी आहे ती भाजून जाईल पण आतमधून कच्ची राहील, त्यामुळे मीडियम गॅसवरतीच तुम्हाला ह्या चकल्या ज्या आहेत त्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर चकली टाकल्या तुम्हाला अजिबात हलवायचं नाही आहे, नाहीतर चकली जी आहे ती तेलामध्ये तुटण्याची शक्यता असते। टाकल्याच्या नंतर थोडा 2-3 मिनिट आपल्याला तसेच ठेवायचे आहेत। त्यानंतर आपल्याला पलटी करून दोन्ही बाजूनी चकल्या ज्या आहेत त्या व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे आपल्या दिवाळी फराळाच्या चकल्या ज्या आहेत त्या रेडी झालेल्या आहेत। खूपच सगळ्यांना आवडणारा हे चकलीचा पदार्थ आहे, दिवाळीचा विशेष। तर नक्की ट्राय करून बघा, तुमचा टाईमही वाचेल आणि तुम्हाला खूपच कन्व्हिनियंट पडणार आहे। तर अशा प्रकारे आपण दुसऱ्या बॅच सुद्धा चकल्यांचं फ्राय करून घेणार आहोत। तर सगळ्या चकल्या ज्या आहेत त्या आपण अशा प्रकारे फ्राय करून घेणार आहोत। तर आपला दुसरा बॅच पण जो आहे तो आपला चकलीचा फ्राय करून झालेला आहे। तर 800 ग्राम अर्धा किलोच्या पॅकेटच्या पिठामध्ये तुमच्या एवढ्या ताट भरून चकल्या ज्या आहेत त्या रेडी होतात। तर व्हिडिओ कसा वाटला ते लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला जर मला मेसेज करायचा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता। इंस्टा ID मी खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेला आहे। व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद।